श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्याविषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल. तर ऐकूया महाराजांचा 53वा अवतार कार्य. स्वामी समर्थांची गोष्ट. अवतार कार्याचा अंत. समाधिस्थ होण्यापूर्वी काही दिवस ते अक्कलकोटातील जंगमांचे मठात जाऊन 4 दिवस राहिले. त्या मठात जंगमांनी स्थापन केलेले एक बरेच मोठे शिवलिंग आहे. 4थ्या दिवशी बावडेकर पुराणिक व इतर सेवेकरी यांना सांगून स्वामींनी 500 गोवऱ्या आणविल्या आणि त्या शिवलिंगावर रचवून अग्नी लावून पेटवून दिल्या. त्यानंतर त्या होमात 5 शेर तूप, 5 शेर साखर, खारका, तांदूळ, फळे, माळा वगैरे टाकल्या. तो प्रकार पाहून जंगम लोकांनी एकच आकांत केला. परंतु स्वामींच्या पुढे कोणाचेच काही चालले नाही. सकाळी स्वामींनी भुजंगाला शिवलिंगावरील राख काढून टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे भुजंगाने शिवलिंग स्वच्छ केले. आश्चर्य म्हणजे शिवलिंग पूर्वीपेक्षाही विलक्षण दैदीप्यमान दिसू लागले. लिंगास त्या अग्नीचा कोणताही उपद्रव झाला नव्हता. महानिर्वाणापूर्वी 8 दिवस अगोदर शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो असे भजन स्वामींनी सुरू केले. स्वामींच्या मुखातून हे भजन सेवेकरी प्रथमच ऐकत होते. त्यापूर्वी काही दिवस समाधीसारख्या दगडाच्या लहान लहान आकृती बनविण्याचा खेळ त्यांनी चालविला होता. स्वामी तान्या सुभेदारांच्या घरी असताना एकाएकी ज्वर भरून रेत सुरू झाले. परंतु दुसऱ्या दिवशी जरा आराम वाटल्याने स्वामींनी नागहल्लीस जाण्याचा बेत ठरविला व मेण्यातून नागहल्लीस पोहोचले. तेथे 4 दिवस विश्रांती घेतली. परंतु परत प्रकृती बिघडू लागली. त्यावेळी स्वामींबरोबर सखाराम लोखंडे म्हणून सेवेकरी होते. त्यांनी श्रींना अक्कलकोटी वटवृक्षाखाली विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्वामींनी ह्या गोष्टीस संमती दिली. सेवेकऱ्यांनी स्वामींना मेळ्यात बसवून अक्कलकोटला आणले. परंतु मंगळवारी प्रकृती अधिकच बिघडली. तथापि स्नान वगैरे नित्यकर्मे नित्याप्रमाणेच होती. एवढ्या ज्वरात सुद्धा स्वामींना कोणी कणताना पाहिले नाही. सुंदराबाई शिवाय इतर कोणाला ते कामाशिवाय जवळ येऊ देत नव्हते. अन्नपाणी तर केव्हाच वर्ज्य झाले होते. सुंदराबाईने मोठ्या कष्टाने 2 चमचे पेज स्वामींच्या मुखात घालण्यात यश मिळविले. एकंदर सर्व परिस्थिती बघून सर्वजण चिंतातूर झाले होते. पेज घालता घालता सुंदराबाईने स्वामींना विचारले, महाराज, आपण केव्हा बरे होणार? तेव्हा स्वामी हळुवारपणे म्हणाले, आता आम्हास दगडात जाणे आहे. स्वामींचे हे शब्द ऐकताच ती पुढचे भयानक चित्र समजून गेली. स्वामींनी देह ठेवण्याचा निश्चय केल्यामुळे नामांकित वैद्यांनी औषधोपचार करून सुद्धा उतार पडला नाही. सर्व लोक स्वामींच्या उठण्याची वाट बघत होते. पण भविष्य अट होते. श्रीपाद भटाने खिन्नपणे स्वामींना प्रश्न केला. तेव्हा स्वामी म्हणाले, पंढरी जळेल तेव्हा उठे. प्रत्येकाने स्वामींजवळ उभे राहून भरल्या आवाजात, महाराज, आम्ही पुढे काय करावे असे विचारले. तेव्हा श्रीपाद भटांनी वडाची मुळे खणीत बसावीत, गणपतराव सेवेकर यांनी देवळात राहावे व बाळाप्पांनी औदुंबराच्या छायेत बसावे व बाकी सर्वांनी आपले वाडवडील ज्या रीतीने वागत आले त्या रीतीने वागावे असा उपदेश केला व भगवद्गीतेचा 9व्या अध्यायातील पुढील श्लोक म्हटला, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपास्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यः. निर्वाणाची वेळ क्षणीक्षणी जवळ येत होती.
भक्तमंडळींचे मुखे काळवंडले होते. स्वामींचा मुख मात्र पूर्वीप्रमाणेच तेजपुंज दिसत होता. तेवढ्यात स्वामींनी श्रीपाद भटास उठवून बसते करण्यास सांगितले. श्रीपाद भटाने त्याप्रमाणे हळूवार हातांनी स्वामींना बसते केले. स्वामींनी लगेच पद्मासन घातले. शेवटपर्यंत ते शुद्धीवर असून सर्वांशी बोलत होते आणि पाहता पाहता ते निजानंदी निमग्न झाले. डोळ्यांच्या पापण्या एकाएकी हलण्याच्या थांबल्या. त्यापूर्वी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे शुभ्र दाणे बाहेर पडले. चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 ह्या दिवशी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. त्यांचा मुख पूर्वीप्रमाणेच तेजस्वी दिसत होता, परंतु सर्वत्र दुःखाची दाट छाया पसरली होती. महाराज 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 असा सर्वजण आक्रोश करू लागले. स्वामींच्या निर्वाणामुळे वातावरणच स्तब्ध झाले. गाई वासरे सुद्धा हंबरडा फोडू लागली. पक्ष्यांची किलबिल थांबली. सूर्य ढगाआड गेला. वारा वाहता वाहता स्तब्ध झाला. श्री स्वामी माऊलीशिवाय अक्कलकोट ही कल्पनाच कोणाला सहन होईना. त्यानंतर सर्वांनी शोक आवरून स्वामींचा देह फुलांनी सजविलेल्या विमानात बसवून वाद्यांच्या गजरात अतिशय थाटाने चोळाप्पाच्या घरी आणला. पूर्वीच निश्चित केलेल्या समाधीस्थानी स्वामींचा देह श्री नानासाहेब नर्वे कारभारी व श्री बाबूराव विष्णू मोघे मामलेदार ह्या दोघांनी 2 बाजूस धरून नेऊन ठेवला. बाळाप्पांनी स्वामींच्या अंगास सुगंधी अत्तर विलेपन केले. मग सर्वांनी स्वामींचे शेवटचे दर्शन घेतले आणि मग अतिशय जड अंतःकरणाने समाधीचे द्वार बंद करण्यात आले. अशा प्रकारे अक्षरशः अवघ्या 6 महिन्यात चोळाप्पाच्या पाठोपाठ स्वामींनी आपला देह ठेवला. धन्य तो भक्त चोळप्पा. इति श्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 53वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.